हॅलो स्टुडंट्स, आपण बघत आहे वे ऑप्टिक्स आणि वे ऑप्टिक्स मध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे पोलरायझेशन ऑफ लाईट आणि आपण अचीव्ह केलं पोलरायझेशन बाय युझिंग फेनॉमिनन ऑफ रिफ्लेक्शन. तसेच आपण डिस्कस केलं ब्रिस्टर्स लॉ. ओके, नाव आज आपल्याला लाईटला सेम पोलरायझेशन करायचंय बट युझिंग द फेनॉमिनन ऑफ स्कॅटरिंग. ओके, नाव जो टॉपिक आपण डिस्कस करत आहे तो आहे polarization by scattering. Using the phenomenon of scattering, how unpolarized light gets converted into plane polarized light, ते इथे आपल्याला थोडं डिटेलमध्ये डिस्कस करायचं. तर त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला माहिती आहे स्कॅटरिंग. स्कॅटरिंग मीन्स द फेनॉमिनॉन ऑफ डिफ्लेक्शन ऑफ लाईट इन ऑल डायरेक्शन when it is incident on a particle having very small size. आपल्याला माहित आहे की एकदम मायन्यूट पार्टिकल जो असतो की ज्याच्या डायमेन्शन किंवा ज्याची साईज ही कंपॅरेबल आहे विथ द वेवलेंथ ऑफ लाईट, अशा पार्टिकलवर जेव्हा रे ऑफ लाईट इन्सिडेंट होतो तेव्हा तो रे ऑफ लाईट ऑल डायरेक्शनला आपल्याला डिफ्लेक्ट होताना दिसतो. आणि हा जो डिफ्लेक्ट होण्याचा फेनॉमिनॉन आहे यालाच आपण ऍक्च्युअली काय म्हणतोय, स्कॅटरिंग. आपण स्कॅटरिंग या फेनॉमिनॉनला 11th सिलेबसमध्ये डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे. फर्दर थोडंसं याच्यावर आपल्याला ओव्हरलुक करता येईल. असून आपल्याला माहित आहे सनलाइट की जो मोस्ट ऑफ द आपल्याला माहिती आहे काय व्हाईट लाईट आहे, विच इज ऍक्च्युअली कंपोज्ड ऑफ 7 डिफरंट कलर्स और 7 डिफरंट वेवलेंग्थ्स. आपल्याला माहित आहे की हा सनलाइट जेव्हा अर्थच्या ऍटमॉस्फिअर मध्ये एंटर होतो तेव्हा अर्थच्या ऍटमॉस्फिअर मध्ये असणारे जे डस्ट पार्टिकल्स आहेत किंवा वॉटर व्हेपर्स आहेत किंवा एअरचे मॉलिक्युल्स आहेत, अशांवर जेव्हा तो इन्सिडेंट होतो तेव्हा आपल्याला माहित आहे त्या पार्टिकलवर लाईट पडल्यानंतर ते पार्टिकल त्या लाईटला डिफ्लेक्ट करतात इन ऑल डायरेक्शन, त्याचं स्कॅटरिंग करतात. आणि आपण डिस्कस केलेलं आहे अकॉर्डिंग टू आपल्याला माहित आहे दॅट द अमाउंट ऑफ स्कॅटरिंग और इंटेन्सिटी ऑफ स्कॅटर्ड लाईट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू 4th power of its wavelength. That means the amount of scattering for a light having shorter wavelength is found to be more. Okay, ज्या लाईट किंवा आपल्याला माहित आहे आउट ऑफ द 7 कलर जे आहेत व्हाईट लाईट मध्ये असणारे, त्यापैकी शॉर्टेड वेवलेंथचे जे कलर्स आहेत ते आपल्याला माहिती आहे व्हायोलेट आहे, इंडिगो आहे आणि ब्ल्यू आहे. त्यामुळे जेव्हा एखादा व्हाईट लाईट एखाद्या पार्टिकलवर इन्सिडेंट होतो तेव्हा तो पार्टिकल त्या लाईटला काय करतो, स्कॅटर्ड करतो, डिफ्लेक्ट करतो इन ऑल डायरेक्शन. बट व्हाईल डिफ्लेक्टिंग दॅट लाईट आपल्याला माहिती आहे शॉर्टर वेवलेंथचे जे कलर्स आहेत ते आपल्याला माहिती आहे ऍज कम्पेअर टू द अदर कलर ऑफ लाईट ते आपल्याला जास्त प्रमाणात स्कॅटर्ड होताना दिसतात. म्हणून आपल्याला माहिती आहे कलर ऑफ स्काय काय आहे, ब्ल्यू आहे. कारण आपल्याला माहिती आहे व्हायोलेट आणि इंडिगो जे कलर आहेत दे आर लेस सेन्सिटिव्ह कलर फॉर अवर आईज. म्हणून आपल्याला कलर ऑफ स्काय जो आहे तो ऑलवेज काय दिसतो, ब्ल्यू. तसेच तुम्हाला माहित आहे की जर स्कॅटरिंग हा इफेक्ट लाईटचा जर नसता, ओके, लाईट जर असा डिफ्लेक्ट झालेला नसता तर आपल्याला माहित आहे की लाईट एनर्जी जी आपल्याला स्प्रेड होताना दिसते सगळीकडे इक्वली, ओके, अशा प्रकारे ती स्प्रेड झाली असती का, नाही. आहे लक्षात. त्यामुळे अतिशय इम्पॉर्टंट असा फेनॉमिनन आहे स्कॅटरिंग. आता या स्कॅटरिंग इफेक्टमुळे लाईटचं पोलरायझेशन पण होत आहे आणि ते कसं होत आहे ते आपल्याला ते डिस्कस करायचं. त्यासाठी आपण सपोज कन्सिडर करतो एक मायन्यूट पार्टिकल आपण घेत आहे असा, आणि या मायन्यूट पार्टिकलवर एक रे ऑफ अनपोलराइज्ड लाईट आपण इन्सिडेंट करत आहे. आपल्याला माहित आहे अनपोलराइज्ड रे ऑफ लाईट मीन्स असा लाईट की ज्या लाईटमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह मधले इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स हे प्रेझेंट आहेत इन ऑल पॉसिबल प्लेन. ओके, अशा लाईटला आपण काय म्हणत आहे इथे, अनपोलराइज्ड लाईट. दिस इज ऍक्च्युअली अनपोलराइज्ड लाईट. When such ray of unpolarized light is incident on a very minute particle, this minute particle deflect this incident ray in all direction. तो काय करत आहे, या सर्व रेला डिफ्लेक्ट करत आहे इन डिफरंट डायरेक्शन लाईक दिस. ओके, आता यामध्ये आपण जर इच स्कॅटर्ड रे ऑफ लाईट, इच डिफ्लेक्टेड रे ऑफ लाईट जर आपण केअरफुली ऑब्झर्व केली तर आपल्याला अशी लक्षात येते की या प्रत्येक स्कॅटर्ड होणाऱ्या रे ऑफ लाईट मध्ये असणाऱ्या इलेक्ट्रिक फील्ड वेक्टरचा नंबर, इलेक्ट्रिक फील्ड वेक्टरची संख्या ही इन्सिडेंट होणाऱ्या रे ऑफ लाईट मध्ये असणाऱ्या इलेक्ट्रिक फील्ड वेक्टरच्या संख्येपेक्षा काय राहते, कमी. दॅट मीन्स ड्यू टू सच स्कॅटरिंग ऑफ लाईट
पार्शियल पोलरायझेशन ऑफ लाईट टेक्स प्लेस. लाईटचं काय होत आहे, पार्शियल पोलरायझेशन इथे आपल्याला होताना दिसत आहे. ओके, काय सांगितलं आपण, पुन्हा लक्ष द्या इकडे. आपल्याला माहित आहे अशा प्रकारचा अनपोलराइज्ड रे ऑफ लाईट जर आपण कन्सिडर करत असेल की ज्यामध्ये अशा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह इन्क्लूड आहेत की ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर हा ऑल पॉसिबल प्लेन मध्ये एक्झिस्ट करत आहे, आणि जेव्हा अशी रे या मायन्यूट पार्टिकल वर पडते तेव्हा तो मायन्यूट पार्टिकल त्या रेला काय करत आहे, स्कॅटर्ड करत आहे इन ऑल डायरेक्शन. ओके, त्याला काय करत आहे, वेगवेगळ्या डायरेक्शनला स्कॅटर्ड करत आहे. तर जे स्कॅटर्ड असणारे जे रे ऑफ लाईट आहे, डिफ्लेक्ट होणारे जे रे ऑफ लाईट आहे, या प्रत्येक डिफ्लेक्ट होणाऱ्या रे ऑफ लाईट मध्ये असणाऱ्या इलेक्ट्रिक फील्ड वेक्टरची संख्या जर आपण काउंट केली, इमॅजिन करत आहे, जर काउंट केली तर ती ऑलवेज इन्सिडेंट होणाऱ्या रे ऑफ लाईट मध्ये असणाऱ्या इलेक्ट्रिक फील्ड वेक्टरच्या संख्येपेक्षा काय दिसते, कमी. याचा अर्थ ड्यू टू सच स्कॅटरिंग, ओके, पार्शियल पोलरायझेशन ऑफ लाईट टेक्स प्लेस, नॉट कम्प्लिटली बट पार्शियली लाईट काय होत आहे, आपल्याला थोड्याफार प्रमाणात लाईट काय होत आहे, पोलराइज्ड होताना दिसत आहे. कम्प्लिटली होत आहे बट थोड्याफार प्रमाणात तो काय होत आहे, पोलराइज्ड होत आहे. आपल्याला बघायचं की हाऊ सच अनपोलराइज्ड लाईट गेट्स कन्वर्टेड इनटू कम्प्लिटली प्लेन पोलराइज्ड लाईट. तर त्यासाठी लक्ष द्या इकडे. आपल्याला सांगितलं द अमाऊंट ऑफ पोलरायझेशन प्रेझेंट इन स्कॅटर्ड रे ऑफ लाईट डिपेंड्स अपॉन द अँगल ऑफ स्कॅटरिंग. आपल्याला सांगितलं की एखादा रे ऑफ लाईट एखाद्या रे ऑफ लाईट मध्ये असणारे जे अमाऊंट ऑफ पोलरायझेशन आहे, म्हणजे किती प्रमाणात तो रे ऑफ लाईट पोलराइज झाला, हे कोण डिसाइड करते, हे डिसाइड केल्या जाते अँगल ऑफ स्कॅटरिंग वरून. अँगल ऑफ स्कॅटरिंग म्हणजे तुम्हाला माहित आहे काय, द अँगल मेड बाय ओरिजिनल पाथ ऑफ लाईट विथ द डिफ्लेक्टेड. ओके, आपल्याला माहित आहे लाईटचा जो एक ओरिजिनल पाथ आहे, या ओरिजिनल पाथने डिफ्लेक्ट होणाऱ्या लाईट सोबत तयार केला जो अँगल आहे त्याला काय म्हणतो आपण, अँगल ऑफ स्कॅटरिंग. जसं हा इथे आपल्याला बघते ना, अँगल ऑफ स्कॅटरिंग आहे फाय. ओके, दिस इज अँगल ऑफ स्कॅटरिंग. नाउ आपल्याला सांगितलं आहे द अमाऊंट ऑफ पोलरायझेशन डिपेंड्स अपॉन धिस अँगल ऑफ स्कॅटरिंग. ओके, इथे आपल्याला सांगितलेलं आहे ना की हा जो रे ऑफ लाईट आहे विच इज अनडेव्हिएटेड, हा रे ऑफ लाईट आपल्याला काय दिसतो, अनपोलराइज्ड दिसतो. ओके, अँड द अमाऊंट ऑफ पोलरायझेशन इज फाउंड टू बी डिक्रीजिंग, amount of polarization is found to be increasing with increase in this angle of scattering. आणि आपल्याला सांगितलं when the angle of scattering is 90 degree the ray of light is found to be completely plane polarized. म्हणजे 90 डिग्री या अँगल ऑफ स्कॅटरिंग वर पोलरायझेशन जे आहे लाईटचं हे कम्प्लिटली आपल्याला ऑकर होताना दिसत आहे. दॅट मीन्स अ रे ऑफ लाईट विच इज स्कॅटर्ड ॲट अन अँगल ऑफ 90 डिग्री इज फाउंड टू बी कम्प्लिटली प्लेन पोलराइज्ड. मग कोणकोणचे आहेत तर आपल्याला माहित आहे हा, दिस इज अ रे ऑफ लाईट विच इज स्कॅटर्ड ॲट अन अँगल ऑफ 90 डिग्री. त्यामुळे या रे ऑफ लाईटचा आपल्याला माहित आहे हा रे ऑफ लाईट काय राहतो, कम्प्लिटली प्लेन पोलराइज्ड राहतो, की ज्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर जे आहेत दे आर ओनली रिस्ट्रिक्टेड इन अ सिंगल प्लेन लाईक दिस. ओके, सिमिलरली okay, this is also a ray of light which is scattered at an angle of 90 degree also, therefore it is also a plane polarized. Okay, आपल्याला माहित आहे the arrow represent the plane of polarization like this, plane of vibration sorry like this, आणि याचे plane of vibration जे आहे हे perpendicular to the plane of both directed inward आहे. ओके, दॅट मीन्स इथे आपल्याला सांगता येणार की जो रे ऑफ अनपोलराइज्ड लाईट आहे, ओके, ड्यू टू स्कॅटरिंग इट इज कन्वर्टेड इनटू अ प्लेन पोलराइज्ड लाईट. ओके, तसं एक्झाम्पल इथे आपल्याला बघता येईल, लक्ष द्या इकडे. आपल्याला माहित आहे की जेव्हा असा अनपोलराइज्ड रे ऑफ लाईट या पार्टिकलवर इन्सिडेंट होत आहे तेव्हा हा पार्टिकल त्या रे ऑफ लाईटला डिफ्लेक्ट करत आहे ऑल डायरेक्शनला. तर जे वेगवेगळ्या डायरेक्शनला डिफ्लेक्ट होणारे रे ऑफ लाईट आहेत त्यांच्यामध्ये असणार अमाऊंट ऑफ पोलरायझेशन इन्सिडेंट रे ऑफ लाईट पेक्षा आपल्याला माहित आहे ऑलवेज काय दिसते,
जास्त दिसत आहे. त्यामुळे इथे आपल्याला बघता येणार काय की जो रे ऑफ लाईट 90 डिग्रीच्या अँगलने स्कॅटर्ड झाला त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर रिस्ट्रिक्ट आहे एका सिंगल प्लेनमध्ये. जसं याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर आपण हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये या डायरेक्शनला व्हॅरी होताना दिसत आहे यातल्या. तर ही जी 90 डिग्रीवर स्कॅटर्ड होणारी रे ऑफ लाईट आहे हिच्यामध्ये डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर हे परपेंडिक्युलर आहे टू द प्लेन ऑफ बोर्ड आणि डायरेक्शन त्याची आपण इनवर्ट घेतली अशी. ओके, हा आपल्याला माहित आहे की या रे ऑफ लाईट मध्ये अशा प्रकारे इलेक्ट्रिक फील्ड व्हेरी होत आहे, तर याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड अशा व्हेरी होत आहे. ओके, अशा प्रकारे आपल्याला काय दिसते 90 डिग्रीच्या अँगलने जो लाईट स्कॅटर्ड होतो विच इज फाउंड टू बी कम्प्लिटली प्लेन पोलराइज्ड. ओके, दिस इज हाऊ पोलरायझेशन ऑफ लाईट टेक्स प्लेस युजिंग द फेनॉमेनॉन ऑफ स्कॅटरिंग. अशा प्रकारे स्कॅटरिंग या फेनॉमेनॉनचा यूज करून नॉर्मल लाईट आपल्याला काय दिसतो प्लेन पोलराइज्ड लाईट मध्ये कन्वर्ट होताना दिसतो. ओके, आपण पोलरायझेशनच्या इंट्रोडक्शन मध्ये सुरुवातीला बघितलं होतं बघा की ज्यामध्ये आपण 2 व्हर्टिकल स्लिट्स घेतल्या होत्या. त्यापैकी पहिली जी स्लिट S1 आहे, ओके, अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्ही बघितलं असेल, पहिली जी स्लिट आहे तिला आपण काय म्हटलं पोलरायझर, की जो काय करत आहे अनपोलराइज्ड लाईटला प्लेन पोलराइज्ड लाईट मध्ये कन्वर्ट करत आहे. आणि त्याच्या बियॉन्ड असणारी जी दुसरी स्लिट S2 आहे त्याला काय म्हटलं आपण अनालायझर, की जो ऍक्च्युअली अनालाइज करत आहे त्याच्यामधून ट्रान्समिट होणारा लाईट हा प्लेन पोलराइज्ड आहे किंवा नाही. ओके, लक्ष द्या इकडे आता काय बघत आहे आपल्याला. आपल्याला माहित आहे की जो अनालायझर आहे या अनालायझरला जर आपण रोटेट करत असेल असं विथ रिस्पेक्ट टू दी पोलरायझर, तर त्याच्यामधून पास होणारा जो वेव्ह असते त्या वेव्हचं अँप्लिट्यूड काय होत राहते कमी 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 होते. आणि वेन, लक्ष द्या इकडे, वेन पोलरायझर अँड अनालायझर आर परपेंडिक्युलर टू इच अदर, त्याच्यामधून कुठल्या प्रकारची वेव्ह आपल्याला ट्रान्समिट होताना दिसते का नाही, त्याचा अँप्लिट्यूड काय राहते 0. याचा अर्थ काय की पोलरायझर आणि अनालायझर जे एकमेकांना पॅरलल आहे, जर त्याला त्यांच्यामध्ये जर आपण रिस्पेक्ट टू रोटेशन जर करत असेल, एकाच्या रिस्पेक्ट टू दुसऱ्याचं रोटेशन जर आपण करत असेल, तर त्याच्यामधून ट्रान्समिट होणारा रे ऑफ लाईटचा अँप्लिट्यूड काय होत राहते सतत कमी कमी होत राहते. काय लक्षात. आणि असं अँप्लिट्यूड जर कमी कमी होत असेल तर याच्यावर आपण एक गोष्ट अनालाइज करतो दॅट द ट्रान्समिटेड रे ऑफ लाईट इज कम्प्लिटली प्लेन पोलराइज्ड. ओके, असं जर अँप्लिट्यूड कमी कमी होत असेल याचा अर्थ काय की पहिल्या पोलरायझर मधून बाहेर पडणारा लाईट हा प्लेन पोलराइज्ड आहे. आणि तो प्लेन पोलराइज्ड असल्यामुळेच ड्यू टू रोटेशन ऑफ अनालायझर त्याच्यामधून ट्रान्समिट होणाऱ्या लाईटचा अँप्लिट्यूड काय होते कमी कमी. आता आपल्याला माहित आहे की जेव्हा सनलाईट हा अर्थच्या ऍटमॉस्फिअर मध्ये येतो आणि अर्थच्या ऍटमॉस्फिअर मध्ये असणारे जे मायन्यूट पार्टिकल्स आहेत त्यांच्यावर पडून तो स्कॅटर्ड होतो ऑल डायरेक्शनला. त्यातले 90 डिग्रीच्या अँगल ऑफ स्कॅटरिंगवर जे रे ऑफ लाईट असतात ते कशा आहेत कम्प्लिटली प्लेन पोलराइज्ड आहेत. त्यामुळे जर आपण एक पोलरायझर घेत असेल आणि या पोलरायझर मधून जर आपण त्या रे ऑफ लाईटला जर ऑब्झर्व करत असेल, ओके, आणि लक्ष द्या इकडे, त्या पोलरायझरला जर आपण असं रोटेट करत असेल तर आपल्याला त्याच्यामधून त्याच्या बियॉन्ड जे विजन आहे ते आपल्याला काय दिसते हळूहळू डार्कन होताना आपल्याला दिसते. हे काय इंडिकेट करत आहे की येणारा रे ऑफ लाईट हा प्लेन पोलराइज्ड आहे. आणि जेव्हा तो आपण पकडलेल्या पोलरायझर मधून ट्रान्समिट होत आहे आणि त्याचं रोटेशन आपण करत असेल तर त्याची इंटेन्सिटी काय होत राहते कमी 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 होत राहते. ओके, हे आपण युजली ऑब्झर्व केलेलं आहे. लक्षात. दिस इज कॉल्ड पोलरायझेशन ऑफ लाईट बाय युझिंग द फेनॉमेनॉन ऑफ स्कॅटरिंग. कळलं सगळ्यांना. ओके, नाव आता आपल्याला बघायचं की ड्यू टू पोलरायझेशन व्हॉट आर द चेंजेस ऑकर्ड इन रे